ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्वांचे आजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत आहे। एकदा मी आणि काही एक परिवार कुठेतरी प्रवास करत होतो आणि प्रवास करताना काही काळासाठी एका पेट्रोल पंपवर थांबलो। त्यांना पेट्रोल भरायचं होतं आणि त्या पेट्रोल पंपला थांबलं असताना जेव्हा पेट्रोल भरत होते गाडीत, तेव्हा एक माणूस तिथे आला आणि त्याने एक बॉटल दाखवली आणि म्हणाला, यामध्ये एक स्पेशल कूलंट आहे। अच्छा, काय मग हे? मग म्हणाले की या कूलंटला जर तुम्ही तुमच्या इंजिन मध्ये टाकलं तर तुमच्या इंजिनचं वर्किंग खूप छान वाढेल। कारण साधारणतः इंजिन मध्ये जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल जळतं तेव्हा इंजिन गरम होतं आणि इंजिन गरम झाल्यामुळे ते नीट फंक्शन होत नाही। तर इंजिनला थंड ठेवण्याची गरज असते आणि आतमध्ये पेट्रोल किंवा डिझेल जाळायची गरज असते। तर हे कूलंट, इंजिन कूलंट हे खूप छान काम करेल। आणि हे व्यक्ती माझ्याकडे बघत होते। मी म्हटलं, मला याच्यातलं काहीही कळत नाही, तुम्ही तुमचा निर्णय घ्या। पण त्यांना असं वाटलं की जर कोणी आपल्याला इंजिनचं आयुष्य वाढवण्यासाठी जर आपल्याला कोणी काही सांगतायत आणि आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा मदत करतायत तर आपण घेऊ। किती रे पैसे याचे? 300-400 रुपयाचं होतं काही। तर त्यांनी घेतलं आणि वापरलं आणि त्यांना कदाचित फायदा झालाही असेल। पण हे उदाहरण मी का दिलं की जिथे फायद्याची गोष्ट असते तिथे आपण ते लवकर स्वीकारतो। जरी आमच्या सोबत जे व्यक्ती होते त्यांना त्या विषयाबद्दल जास्ती खोल माहिती नसेल, पण त्यांना एक लक्षात आलं, या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की हे कूलंट जर मी वापरलं तर माझ्या कारचं आयुष्य वाढेल, माझ्या गाडीचं आयुष्य वाढेल आणि त्या अनुषंगाने 200, 300, 400 रुपये खर्च करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। पण जर फायदा झाला तर किती चांगली गोष्ट आहे। 300-400 रुपयांनी काय असं मोठं नुकसान होत नव्हतं त्या व्यक्तीचं, म्हणून त्यांनी ते लगेच घेतलं। तशाच प्रकारे काही गोष्टी आपल्या जीवनात अशा असतात ज्या कदाचित आपल्याला पूर्णपणे त्याचे धागेदोरे कळत नाहीत, पण एक कुठेतरी जाणवतं की जर बरेच लोक म्हणतायत की याचा फायदा होतो, जर बरेच लोक असं म्हणतायत की याच्याने आपल्याला मदत होणार आहे, तर मग आपण त्याला स्वीकारतो आणि आपण विचार करतो कदाचित मला पण याचा फायदा होईल। थोडा वेळ द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, 300-400 रुपये खर्च करायला काही प्रॉब्लेम। तसा आपण विचार करतो जर 10-15 मिनिटात काही फरक पडणार असेल तर काही हरकत नाही। आपण सर्व व्हॉट्सअप वापरतो आणि व्हॉट्सअपवर कोविड रिलेटेड माहितीचा जो एक पूर आलाय, देर इज ऑलमोस्ट ए फ्लड ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कोविड। कोणी म्हणतात कसं हे इथेच राहणार आहे, some people are already into the third wave even before the second wave has subsided. Some people are discussing what happened exactly during the first wave, and there are few people who are actually discussing the second wave. काही लोक आहेत ते त्या कोविडच्या पॉलिटिकल साइड मध्ये गुंतलेले आहेत की याचा पॉलिटिक्सवर काय फरक पडेल, याचा अमुक अमुक राज्याच्या निवडणुका चालू आहेत त्यांच्यावर काय फरक पडेल। सो एव्हरीवन इज डिस्कसिंग समथिंग रिलेटेड टू कोविड। पण बुद्धिमान व्यक्ती कोण आहे जो म्हणेल काही नैसर्गिक उपाय आहेत का, काही छोट्या छोट्या दैनंदिन जीवनामध्ये करण्यासारख्या काही गोष्टी आहेत का ज्या आम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं करू शकतो घर बसल्या। कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही, कुठे काही दुसरीकडे जायची गरज नाही, काही मोठा खर्च करायची गरज नाही, आणि त्यातून जर फायदा होणार असेल तर चांगली गोष्ट आहे।
तर एक गोष्ट जी बरेच लोक करतात ती वाफ घेतात. सो घरच्या घरी पाणी असतं, हीटर असतो, किंवा पाणी थोडं गरम करायचं, थोडी वाफ घ्यायची आणि थोडं बरं वाटतं लोकांना. सो अशा प्रकारे जेव्हा आपण स्वतःला फायदा करून घेण्यासाठी छोट्या मोठ्या काही मदतीच्या गोष्टी शोधतो, त्या लवकर स्वीकार करतो. तशाच प्रकारे मेडिटेशन हा एक खूप खोल विषय आहे खरं तर. पण या खोल विषयाला आपण सहजासहजी आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही उदाहरणं घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया, आणि त्यानंतर मग तुमच्याकडून काही प्रश्न असेल तर नक्कीच आपण विचारू शकतो. तर आजचा शीर्षक आहे मेडिटेशन अँड इट्स बेनिफिट्स. सगळ्यात पहिली गोष्ट येते की हे कुठल्या मेडिकल जर्नल मध्ये लिहिलेलं आहे का, याच्यावर कोणी कधी काही रिसर्च केला आहे का, तर का बरं मी करू. तर यासाठी एक छोटीशी गोष्ट तुमच्या स्क्रीनवर मी दाखवतोय. आपण सर्व कम्प्युटर वापरतो, आणि आपल्या कम्प्युटरचं आणि आपल्या शरीराचं एक थोडी तुलना मी केली. तर समोर एक मॉनिटर दिसतोय, एक कीबोर्ड आणि माऊस दिसतोय, आणि बाजूला त्याचा एक मेन प्रोसेसिंग एरिया जो आहे, कम्प्युटर ज्याला म्हणतो आपण, ते दिसतंय आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा 1988 किंवा 89 मध्ये मी पहिल्यांदा असा एक डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात त्याला, हा असा डेस्कटॉप कम्प्युटर मी स्वतः बघितला होता. तेव्हा पहिल्यांदा मी काय प्रश्न विचारला माहितीये, मी म्हंटल कीबोर्ड लक्षात येतोय आणि ती स्क्रीन पण लक्षात येते, आणि बाजूला तो जो एक असा बॉक्स सारखा आहे तो कशासाठी आहे. मग तेव्हा मला सांगण्यात आलं की तो जो बॉक्स आहे तो मेन कम्प्युटर आहे. तिथे सगळं कम्प्युटिंग होतं, तिथे सगळे कॅल्क्युलेशन्स होतात, तिथे सगळं चालतं. आणि जी स्क्रीन आहे ती फक्त दाखवण्यासाठी आहे, आणि कीबोर्ड आहे ते फक्त स्वीकारण्यासाठी आहे. पण ऍक्च्युअल कम्प्युटर जो आहे तो स्क्रीन नव्हे, ऍक्च्युअल कम्प्युटर आहे तो बॉक्स येतोय. तर त्याला साधारण आपण म्हणतो हार्डवेअर. आणि त्याच्यामध्ये काही काही मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट विंडोज, असे जावा, असे काही काही वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. त्याला जनरली म्हणतात सॉफ्टवेअर. तर हार्डवेअर म्हणजे ज्याला आपण हाताने आपल्या स्पर्श करू शकतो, आणि सॉफ्टवेअर म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम्स जे त्या कम्प्युटरमध्ये चालतात. आणि मग काही इनपुट डिव्हाइस असतात. अक्षर लिहिण्यासाठी आहे कीबोर्ड, आणि पॉइंटिंग डिव्हाइस असतो माऊस. तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये पण हार्डवेअर, आपण ज्याला स्पर्श करू शकतो, हाड, मांस आपला जे दिसतं ते. आणि सॉफ्टवेअर काय आहे, सॉफ्टवेअर आपण स्पर्श करू शकत नाही, ते प्रोग्राम आहे आपल्या कम्प्युटरमध्ये. तसंच आपल्याही अस्तित्वामध्ये आपलं मन आहे, त्याची तुलना मी सॉफ्टवेअरशी करतोय. आणि इनपुट डिव्हाइस म्हणजे त्या कम्प्युटरला देणारी माहिती. तशाच प्रकारे आपले डोळे, आपलं नाक, आपली जीभ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्ञानेंद्रिय आहेत. ते ज्ञान अर्जन करणारे इंद्रिय आहेत, नॉलेज एक्वायरिंग सेन्सेस. अशा प्रकारे थोडीशी तुलना केली आहे. एक आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, कोणीही तुमच्यातून स्वतःला अनम्यूट करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, की जेव्हा आपण म्हणतो कधी कधी की कम्प्युटरला व्हायरस अटॅक झालाय, आणि मला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या कम्प्युटर्समध्ये, तुमच्या ओपीडी मध्ये, तुमच्या हॉस्पिटलमध्ये, जिथे कुठे कम्प्युटर असणार तिथे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नक्की असणार. तर मग जेव्हा केव्हा एक व्हायरस अटॅक होतो तुमच्या कम्प्युटरवर, तो नक्की कुठे होतो. तो हार्डवेअर मध्ये होतो, तुमच्या कीबोर्ड मध्ये होतो, तुमच्या माऊस मध्ये होतो, की तो माऊस सडनली इकडे तिकडे फिरायला लागतो. कोणी अनम्यूट करून सांगू शकतो. सॉफ्टवेअर प्रभूजी. सॉफ्टवेअर मध्ये. ओके, थँक्यू. सांगितलंय त्यांनी. आपल्या सध्या आपण ज्या व्हायरस बद्दल खूप जास्ती बोलतोय, तो पण एक गमतीशीर व्हायरसच आहे. कोविड व्हायरस आहे तो. आणि तो व्हायरस कुठे अटॅक करतो. आपल्या मनुष्य समाजामध्ये जो व्हायरस आहे, तो व्हायरस कुठे अटॅक करतो, कोणी सांगेल. सिंपल, बॉडी, शरीराला अटॅक करतो. हा जो व्हायरस आहे, इबोला व्हायरस असेल, कोविड व्हायरस असेल, तो मनाला नाही करत. पण कम्प्युटरचा जो व्हायरस आहे तो सॉफ्टवेअरला अटॅक करतो. तर तुमची जी स्क्रीन असते ती स्क्रीन व्हायरसमुळे कधीच खराब होत नाही. तुमचा कीबोर्ड किंवा माऊस कधीच खराब होत नाही. तुमच्या कम्प्युटरला जर गंज लागला तर तो व्हायरसमुळे कधीच नसतो. ऍक्च्युली व्हायरस अटॅक हा एक सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो. आणि तुमचे जे
साधारण एका पद्धतीने काम करणारे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात तुमच्या कम्प्युटरमध्ये, त्याला तो थोडं चेंज करतो आणि मग तुमच्या कम्प्युटरमध्ये जे सॉफ्टवेअर असतात ते विचित्र पद्धतीने काम करू लागतात. सो सॉफ्टवेअर इज अटॅक्ड बाय व्हायरस. आता दुसरा प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी की जेव्हा एक व्हायरस अटॅक झाला तेव्हा नक्की कम्प्युटरला काय होतं, कम्प्युटरमध्ये काय बदल घडतात, कोणी सांगू शकतं? स्लो होतं. स्लो होतो. व्हेरी गुड. अजून काय? मालफंक्शनिंग. हा, कोणतरी बोलतंय काहीतरी. मालफंक्शनिंग. मॅलफंक्शनिंग. तुम्ही एक सॉफ्टवेअर ओपन करायला जाताय आणि दुसरं सॉफ्टवेअर ओपन. व्हेरी गुड. सो तुम्ही छान डॉक्टर कंडेन्स सुजित केलं अडसूळ. एका शब्दात. येस येस, थँक्यू डॉक्टर डॉक्टर सुजित अडसूळ. अडसूळ. या. सो छान कंडेन्स केलं तुम्ही आणि तुम्ही सांगितलं की मॅल फंक्शनिंग. सो जर आपण हे कम्पॅरिझन करतोय, एका अर्थाने सॉफ्टवेअर मध्ये जेव्हा व्हायरस येतोय तेव्हा तो कम्प्युटर त्याच्या हार्डवेअरला काही झालं नाहीये आणि त्याच्या इनपुट डिव्हाइसला पण काही झालं नाहीये, पण जस्ट त्याच्या सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम झालाय म्हणून तो मॅल फंक्शन करतो. तशाच प्रकारे आपल्या पण शरीराला काही झालं नसेल आणि आपले डोळे शाबूत आहेत, आपलं नाक शाबूत आहे, आपलं कान शाबूत आहे, आपलं बाकी सर्व काही छान आहे, फक्त जर आपल्या मनाला जर काही झालं असेल, आपल्या मनामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तर आपलं पण मॅल फंक्शनिंग होतं. कधी कधी मन व्याकुळ असतं तेव्हा आपण नीट वाचन करू शकत नाही, आपण नीट अभ्यास करू शकत नाही, आपण शारीरिक स्तरावर आपल्या नीट ज्या कार्य आहेत ते करू शकत नाहीत. सायकोसोमॅटिक सिम्पटम्स असतात. सो सिमिलर टू ए कम्प्युटर, when the software is attacked or when the software is troubled, then the computer cannot function properly. तसंच एका दृष्टीने MBBS मध्ये आपल्या शरीराबद्दल आपल्याला भरपूर काही शिकवतात. मी आता सगळ्यांना म्यूट करणार आहे, जरा बरेच अनम्यूट होत आहेत लोक. तशाच प्रकारे MBBS मध्ये साधारणपणे आपल्याला शरीराबद्दल शिकवतात, पण एक त्याच्या पुढे पण एक दृष्टिकोन आहे की ज्या प्रकारे आपल्या शरीराच्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्या माइंडमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, देन वी कॅनॉट फंक्शन प्रॉपरली, मॅल फंक्शन होतं. वी कॅनॉट टॉक प्रॉपरली. कधी कधी लोक म्हणतात, अरे तू असा गप्प गप्प काय आहेस, तू आज काही बोलत नाहीयेस काही. मग तेव्हा तो म्हणतो, नाही आज मला खिन्नता वाटते, आज मी उदास वाटतोय, आज मला कोणतरी काहीतरी उलट बोललंय म्हणून मला बोलावंसं वाटत नाही. सो दुखलं कुठे असतं? मानसिक स्तरावर दुखलेलं असतं. आणि मन जेव्हा दुखतं तेव्हा जरी बाकी सर्व अवयव खूप छान असतील तरी पण आपल्या जीवनामध्ये वी कॅनॉट फंक्शन प्रॉपरली आणि डॉक्टर अडसूळ म्हणतात तसं मॅल फंक्शनिंग होतं. अजून एक सिंपल एक उदाहरण आहे. कदाचित एका तळ्या शेजारून जाता जाता आपल्या हातातून एखादं नाणं त्या तळ्यात पडलं असेल आणि समजा त्या तळ्याचं पाणी गढूळ असेल, इफ द वॉटर ऑफ द लेक इज मडी, देन यू विल नॉट बी एबल टू फाइंड द कॉइन. तुम्ही फक्त बघत बसणार की आता हे गढूळपणा कधी कमी होणार आणि त्याच्यातून मी माझं नाणं कसं शोधून काढू. पण हेच जर ते पाणी साफ असेल, पाणी जर स्वच्छ असेल, तर लगेच तुम्ही तुमचं ते हरवलेलं नाणं त्यातून काढू शकता. आणि प्रश्न हा नाहीये की तुमच्यामध्ये धैर्य किती आहे, वाट बघण्याची क्षमता किती आहे. इफ यू जस्ट कीप वेटिंग वेटिंग वेटिंग, देर इज नो गॅरंटी that the muddy water will settle down and the water will become clean and you can again find your coins in the water. Many times if you are intelligent and if you have lost something very valuable, तुमचं घड्याळ समजा पडलंय, तर नाणं 1-2 रुपयाचं नाणं असेल तर समजू शकतो, 5 रुपयाचं नाणं असेल तर समजू शकतो, पण घड्याळ जर पडलं असेल आणि गढूळ पाणी असेल, सो देन व्हॉट यू विल डू? तुम्ही त्या पाण्याला थोडस बघाल की या पाण्याचं जे काही चिखल आहे, पाण्यात जी काही माती आहे ती बसू शकते का. तर आपण ऍलम वापरतो ना कधी कधी पाण्यामध्ये जर गढूळ असेल, इन्स्टेड ऑफ वेटिंग व्हॉट विल डू, विल टेक सम ऍलम आणि त्याला आपण पाण्यामध्ये फिरवणार आणि पाण्यामध्ये फिरवल्यावर ती सगळी जी गढूळपणा आहे तो सगळं सेटल होतो, पाणी स्वच्छ होतं आणि अगेन वी कॅन सी व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस. सो सिमिलरली व्हॉट इज मेडिटेशन? मेडिटेशन इज आपल्या मनामध्ये पण भरपूर गढूळपणा आहे, आपल्या मनामध्ये पण भरपूर व्हायरस अटॅक झाले आहेत, पण हे इबोला व्हायरस किंवा कोविड व्हायरस नाहीये. हे व्हायरस आहेत, वेगवेगळे
व्हायरस आहेत, हे मानसिक व्हायरस आहेत, हे सॉफ्टवेअरचे व्हायरस आहेत. खिन्नता, डिप्रेशन, अँझायटी, दीज आर ऑल सॉफ्टवेअर व्हायरसेस. सो अशा प्रकारे जेव्हा आपल्या मनाचं पाणी जेव्हा गढूळ होतं, ऍक्च्युली वी कॅनॉट युटिलाइज द वेल्थ दॅट इज फॉलन इन टू द माइंड. आपल्या मानसिक क्षमता आहेत काही, पण त्या मानसिक क्षमता या गढूळ पाण्याच्या उदाहरणाद्वारे आपण समजू शकतो, आपण त्याला वापरू शकत नाही. आणि त्यामुळे व्हॉट इज मेडिटेशन? मेडिटेशन कॅन बी सेड एज ॲलम घ्यायचं आणि त्याला पाण्यामध्ये फिरवायचं, आणि पाण्यामध्ये फिरवल्यानंतर जेव्हा तो गढूळपणा शांत होईल, तेव्हा त्याच्यामध्ये जे धन लपलेलं आहे, त्या गढूळ पाण्यामध्ये जे धन लपलेलं आहे ते आपण वापरू शकतो. सिमिलरली इन अवर माइंड वी हॅव मेनी कॅपेबिलिटीज. असं म्हणतात की एखादा एक भुंगा असतो ना, भृंग म्हणतात संस्कृतात. सो त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे की तो एखाद्या लाकडाच्या छान अशा 10-12 इंचाच्या फळीतून छिद्र करून तो जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तेवढी शक्ती असते. पण तोच भुंगा जेव्हा एका कमळाच्या फुलामध्ये, भ्रमर, एका कमळाच्या फुलाच्या मधोमध जे मध असतं ते स्वीकारण्यासाठी जेव्हा तिथे जाऊन बसतो, तेव्हा त्याच्यामध्ये गुंग होतो तो. कारण ते जे मध असतं ते अतिशय गोड असतं, अतिशय सुवासिक मध असतं. ते कमळाचं मध हे सगळ्यात छान मध मानलं जातं. आणि त्याचं आस्वादन करता करता कधी कधी वेळ निघून जातो आणि सूर्यास्त होतो. आणि कमळाचा एक विशेष गुण आहे की जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा कमळ पण बंद होतो. आणि जेव्हा कमळ बंद होतो, त्याच्या सगळ्या पाकळ्या जेव्हा बंद होतात, तेव्हा हा जो भ्रमर आहे, जो एखाद्या लाकडाच्या फळीमध्ये छिद्र करू शकतो, पण तो त्या कमळाच्या नाजूक नाजूक पाकळ्यांमधून बाहेर येऊ शकत नाही. का? कारण जेव्हा त्या पाकळ्या अशा अचानक बंद होतात, तेव्हा तो कुठेतरी मानसिक स्तरावर स्वीकारतो, अरे आता सगळं बंद झालं, आता मी काय करणार? आणि कुठेतरी आतमधल्या आतमध्ये तो स्वीकारतो की आता सगळं काही संपलंय आणि त्याचा मृत्यू होतो. तशाच प्रकारे असं म्हणतात की एखाद्या हत्तीला कसं धरतात, तर बालपणीच त्याला धरतात आणि बालपणी त्याच्या पायांमध्ये एक साखळी बांधतात आणि तो बालपणी खूप खेचण्याचा प्रयत्न करतो, तेवढी ताकद असते त्या साखळीमध्ये. आणि 1 आठवडा 2 आठवडा तो खूप प्रयत्न करतो ती साखळी तोडण्याचा, पण तो आपली साखळी तोडू शकत नाही. आणि जेव्हा तोच हत्ती एके दिवशी मानसिक स्तरावर स्वीकारतो, आता मला बद्ध अवस्थेतच माझं संपूर्ण जीवन जगायचंय, तो जेव्हा नंतर अवाढव्य खूप मोठा होतो, त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. पण एका अर्थाने त्यांनी कुठेतरी मानसिक स्तरावर स्वीकारलं असतं, मी या साखळीला तोडू शकत नाही, मी इथून पळून जाऊ शकत नाही. आणि जरी तो भला मोठा हत्ती असेल, त्याच्यामध्ये भरपूर शक्ती असेल, पण मानसिक स्तरावर त्यांनी स्वीकारलंय. तर मनामध्ये एवढी शक्ती आहे की मनावर जर आपण नियंत्रण केलं, आपण अचानक बघू शकतो की आपल्यामध्ये भरपूर शक्ती आहे. शेवटचं उदाहरण देतो. अनेक वेळा हे परमवीर चक्र हे सैन्याला जातात, पण सिव्हिलियन ब्रेवरी अवॉर्ड्स पण आहेत. अर्जुना अवॉर्ड फॉर ब्रेवरी आहे. तर परमवीर चक्र हे सैन्याला दिलं जातं. तसंच साधारण जनतेने जर काही विशेष पराक्रम केला असेल तर त्यांना अर्जुना अवॉर्ड फॉर ब्रेवरी आहे. तर त्याच्या स्टोरीज जर तुम्ही बघितले, दर 26 ऑगस्टला पंतप्रधान तो हा अवॉर्ड देतात. पण त्याच्या स्टोरीज जर तुम्ही बघितले तर म्हणतात एखादी एक बिल्डिंगला आग लागली होती आणि एक साधारणशे व्यक्ती त्या बिल्डिंग समोरून जात होते आणि लोक किंचाळत होते, आणि त्यातला एक व्यक्ती म्हणत होता, माझी मुलगी, माझी मुलगी. आणि जेव्हा त्या व्यक्तीने विचारलं तेव्हा म्हणाले की माझी मुलगी आतमध्ये फसली आहे आणि तिला कसं कोणी काढणार. आणि हा साधारण व्यक्ती ज्यांनी कधीही काही प्रशिक्षण स्वीकारलं नाही, नो ट्रेनिंग, but suddenly out of some inspiration he rushes into that burning building. He goes straight to the place where that small child is there. He brings that child out and returns that child to safety. And when he is asked, he says, actually I don't have any training, मला काही अनुभव पण नाहीये, पण मला एक लक्षात आलं की तुमची मुलगी, तुमचा मुलगा आतमध्ये फसलाय आणि त्याला बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे. सो वेन you have that strong sense of duty and on a mental level you accept, I need to protect this child, sometimes you can cross your physical borders. आणि हाच जर एखादा घाबरट व्यक्ती असेल, जरी त्याला प्रशिक्षण मिळालंय, पण तो म्हणेल माहिती नाही, पण मला प्रशिक्षण देताना एवढी मोठी आग नव्हती आणि कदाचित तो आतमध्ये जाणार नाही.
सो मानसिक शक्तीचा अजून आपण पुरेपूर एवढा वापर जाणून बुजून नाही केलाय. नकळतपणे आपण अनेक वेळा आपल्या मानसिक शक्तीचा वापर केलाय आणि अनेक लोक करताही आहेत. पण वी हॅव नॉट डन इट व्हेरी कॉन्शियसली. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ दिस. जस्ट अ मिनिट. जस्ट एक मिनिट होल्ड करा. माझं इंटरनेट कनेक्शन थोडं वीक आहे. सो विल गो टू मेनी बेनिफिट्स ऑफ मेडिटेशन. बरेच लोक मेडिटेशन जेव्हा सुरू करतात तेव्हा त्यांना असं कोणतरी सांगतं की अरे स्ट्रेस कमी होतं, स्ट्रेस रिडक्शन साठी करतात. बट इट ऑल्सो हॅज फेवरेबल इफेक्ट्स ऑन ADHD. कधी कधी मुलांना ओव्हर एक्सपोजर टू टेक्नॉलॉजी म्हणून अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर होतो. दे कॅनॉट फोकस ॲट वन प्लेस. सो अशा सगळ्या लोकांना मनाला स्थिर करण्यासाठी मेडिटेशन कॅन हेल्प. ऑल्सो समटाइम्स कोणी कधी कोणाला PTSD असतं, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असतो, अँझायटी डिसऑर्डर्स असतात. लहानपणी कधी काही बघितलं असेल आणि त्यामुळे एक धक्का पोचलेला असतो. सो त्याच्यामुळे अँझायटी डिसऑर्डर्स असतात. कधी काही चुकीचे अनुभव आले असेल त्याच्यामुळे डिप्रेशन असू शकतं. कधी कोणाला ड्रग अब्युज असतो आणि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज असते. Sometimes people may also have irregular eating habits, so that leads to obesity or lifestyle related diseases. अशा सगळ्या लोकांना मेडिटेशनचा फायदा होतो. एक स्लीप पॅटर्न छान होते. यू हॅव ए नॉर्मल स्लीप पॅटर्न आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल हेल्थवर परिणाम पडतो. कधी इंटरनेट ऍडिक्शन मध्ये पण लोक फसलेले असतात आणि विशेष म्हणजे आधुनिक जगामध्ये अनेक लोक याचे बळी झालेत. सो टू कम आउट ऑफ दॅट ऑल्सो मेडिटेशन हेल्प्स अ लॉट. आणि समथिंग व्हेरी सिम्पल, अँगर मॅनेजमेंट. जो असा उफळून राग येतो त्यासाठी पण मेडिटेशन. मेनी टाइम्स दे विल से व्हेन यू बिकम अँग्री जस्ट क्लोज युअर आईज अँड काउंट टिल 10. 1, 2 अँड ऍट द एंड ऑफ 10 यू विल रिअलाइज तेवढी ओरडण्याची गरज नव्हती, तेवढं राग करण्याची गरज नव्हती. सो मेडिटेशन इज मेनी बेनिफिट्स. सम टिप्स फॉर मेडिटेशन. विल डिस्कस अबाउट टाइम. मॉर्निंग टाइम इज हाय एनर्जी टाइम बिकॉज रात्रीची झोप झालेली असते अँड देर इज नो लेझीनेस, देर इज नो स्लीप. सो दॅट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर डुईंग मेडिटेशन. मॉर्निंग टाइम ऑल्सो हॅज अ प्लेझंट वेदर. सो एक टेम्परेचर इज व्हेरी फेवरेबल. मॉर्निंग टाइम नॉट टू मच एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन. कोणा शेजारचा टीव्ही चालू आहे, काही म्युझिक चालू आहे, आपले फोन कॉल सकाळी सकाळी चालू नसतील झालेले. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस. ऑल्सो देर इज नॉट मच इंटरनल डिस्ट्रॅक्शन. दिवसभराचं 9-9:30 वाजले की कामं असतात, कोणाला फोन करायचा, कोणाचे फोन येतात. सो ऑल दोज थिंग्स आतमधल्या आतमध्ये पण एक थोडे इच्छा होते की आता अरे 10 वाजले, आपल्या बिझनेस रिलेटेड काहीतरी करायचंय, कुठल्या पेशंटला कॉल करायचंय, काहीतरी रुटीन कॉल्स करायचे आहेत. सो इंटरनल डिस्ट्रॅक्शन पण नाहीये. आणि इफ यू हॅव अ फिक्स टाइम ऑन अ डेली बेसिस दॅट विल डेफिनेटली हेल्प अस. कधी सकाळी कधी संध्याकाळी इट विल नॉट गिव्ह अस as much benefits as a fixed time will give us. Another tip for meditation is with regards to place. So if possible, a place in the open or maybe some garden or maybe some lawn is desirable. If we stay in a small home, आपल्याकडे समजा गार्डन वगैरे नाहीये, then we can at least have a large picture on the wall. 2-3 महिन्याआधी मी एका MRI सेंटर मध्ये गेलो होतो आणि काही कारणांमुळे माझ्या पायाचा MRI करत होते. सो वेन आय वॉज स्लीपिंग ऑन दॅट MRI मशीन आय सॉ ऍक्च्युअली इट वॉज अ क्लोज्ड प्लेस. बट वेन आय वॉज लुकिंग ॲट द रूफ व्हॉट दे हॅड डन इज तिथे अशी फॉल्स सिलिंग लावली होती आणि त्याच्यामध्ये एक बॅकलिट त्यांनी बनवलं होतं की आभाळाकडे बघितल्यावर कसं वाटतं. तसे काही काही 2-3 झाडांच्या फांद्या होत्या आणि त्याच्या पलीकडे एक निळं फार छान आकाश होतं. So as you are going into that MRI machine, sometimes some people get scared. आणि it was a nice scene to look at. आकाशाकडे बघितल्यासारखं असं वाटत होतं.
So in that sense, sometimes you can have a large picture on the wall of a garden or something, and it creates a good feeling. Also, a clean and tidy place is desirable. जिथे सगळे रद्दी पडलंय, भरपूर सामान पडलंय, that's not a good place. A place that is away from your office desk, from your place where you work, or other stress-inducing task is desirable. And a fixed place is also desirable. Why? Because many times what we do in a particular place, there is a mapping done in our brain. समजा आपण एका ठिकाणी बसून एका काउचवर बसून टीव्ही बघतोय आणि त्याच ठिकाणी जर आपण जाऊन मेडिटेशन केलं, सो अवर माइंड इज नॉट एबल टू प्रोसेस इट प्रॉपरली. सो ज्या ठिकाणी आपण टीव्ही बघतो ती जागा वेगळी ठेवावी. घरच्या मुलांसाठी पण त्यांच्या अभ्यासासाठी वेगळी जागा जर ठेवू शकलो तर ती चांगली गोष्ट आहे. अदरवाइज द माइंड गेट्स कन्फ्युज. सिमिलरली फॉर मेडिटेशन, इफ यू हॅव अनदर प्लेस वेर यू डू मेडिटेशन, दॅट विल बी व्हेरी गुड. जनरली घरात काय करतात, देवघर असतं आणि देवघरासमोर बसून मेडिटेशन करणारे लोक आहेत, ते फरक पडतो. नाउ दिस इज टू ब्रॉड टाइप्स ऑफ मेडिटेशन. वन इज सायलेंट मेडिटेशन. त्याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल्स आहेत. विपස්සना. विपස්සना इज व्हेरी फेमस इन टुडेज टाइम्स. पीपल गो फॉर अ 10-day ब्रेक. 10 दिवस कुठेतरी जातात आणि शांत. तिथे यू कॅनॉट टॉक विथ इच अदर. यू कॅनॉट टॉक विथ युअर इन्स्ट्रक्टर ऑल्सो. देर आर सम मिनिमम थिंग्स स्पोकन टू यू. And your phone is also deposited at the entry. There is absolutely no contact with anybody, including your family members. And it helps you focus on your inner thoughts. So that's also something which is very famous. Yoga, या पद्धतीमध्ये बिंदू त्राटक आहे, ज्योती त्राटक आहे. तर बिंदू त्राटक म्हणजे एका कागदावर एक असा गोल बिंदू काढायचा. Put it on the wall. And without blinking your eyes, you look at that बिंदू. और समटाइम्स यू हॅव अ कॅन्डल किंवा एक दिवा असेल आणि त्याच्या फ्लेम कडे आपण बघायचं, एक टक बघायचं, आणि त्यांनी इट इम्प्रूव्ह द कॉन्सन्ट्रेशन लेवल ऑफ द आईज. समटाइम्स पीपल फोकस ऑन द डिफरंट चक्रास इन द बॉडी, सो दॅट इज ऑल्सो पीपल डू. अँड समटाइम्स देर इज समथिंग कॉल्ड सेल्फ एफर्मेशन्स. सो यू स्टँड इन फ्रंट ऑफ अ मिरर अँड यू कीप स्पीकिंग टू युअर सेल्फ सायलेंटली. यू आर सक्सेसफुल. You are a nice person. Everyone loves you. You can become successful. So recently, एक पोलीस ACP आहेत, ते मला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले होते आणि त्यांनी दाखवलं की there is so much negativity that he is facing from the crime scene in Bombay. And then he was saying he has this list of affirmations. You can do it. अशा प्रकारे स्वतःला दिवसाच्या सकाळी स्वतःला आठवण करून देतात की यू कॅन बी सक्सेसफुल, यू कॅन प्लॅन प्रॉपरली अँड लाईक दॅट. अँड ही वॉज सेइंग इट हेल्प्स. बट समटाइम्स व्हॉट हॅपन्स इज या सायलेंट मेडिटेशन मध्ये इट बिकम्स लिटल डिफिकल्ट टू डू इट ऑन अ कंटिन्युअस बेसिस. वाय? बिकॉज दिवसभराच्या दगदगीमध्ये शांतता हा एक दुर्मिळ पदार्थ आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड सायलेन्स वन्स युअर डे स्टार्ट्स. सो इट्स अ गुड बिगिनिंग, बट इट डज नॉट सस्टेन. One student, one time he went for this Vipassana camp, he liked it very much. And when he returned, he told me that as soon as he returned, as soon as he came out of that camp and the phone was given to him, his phone started ringing. And then he realized that till the time the phone was not physically available, till that time it worked nicely. But as soon as the phone started ringing, some of his family members called, some friends called, he just could not practice silent meditation. And then he was sharing that sustainable tala te vatla nahi. That is his opinion. And then there is something called as active meditation. Active meditation, as the name suggests, it will be doing something actively. So sometimes I have seen people doing some pranayam, and when they are doing this pranayam, they are producing some sound like that, and that's called Bhramari pranayam. So you are making some sound, and the advantage of making some sound is because you are not doing silent, it is something that is doable at other times also. Silent meditation you have to do only when everything is silent. But this active meditation you can do even when there is normal situation. Also, sometimes what I have seen is, I personally experienced this, that when you are doing silent meditation, because you are exhausted, because you are tired, sometimes people have fallen asleep. लोक झोपतात. आणि एकदा तर मी कोणातरी घोरताना पण ऐकलंय. तर ते टीचर सांगत होते की आता तुम्ही मनन करा, श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर सोडा.
and this person started snoring because there was silence there. But one thing good about active meditation is there is no silence, so there is something to focus on. आणि मनाला एका ठिकाणी लावण्यामध्ये मन एकदम सतर्क राहतं. And the second type of active meditation is when you chant a specific mantra. So as you are repeating that mantra, the method is that you hear the mantra that you are chanting. And because of that, there's a lot of focus that happens on that sound. Of course, there is no sleep, very less chance that you will sleep, and you can focus nicely. So साधारणपणे, what are the causes for meditation? Many people, they are simply doing it as a part of regular exercise. अहो तुम्ही प्राणायाम का करता? नाही, थोडा हात शेक करतो, थोडे पाय हलवतो, थोडी मान हलवतो, थोडी कमर वाकवतो आणि थोडं प्राणायाम पण करतो. For them it is just exercise. For some it is a tool to calm their mind. त्यांना वाटतं अरे मनाला शांत करायचंय मला. So they are actively trying for a higher goal. It's not just exercise. It is for a calm mind. And still few people, far कमी लोक आहेत, they not just do it for exercise, that they get it. Not just that they get a calm mind, they get it, but they use it as a tool to connect with spirituality. अध्यात्मामध्ये आपला संबंध जोडण्यासाठी हे काहीतरी मेडिटेशन करतात. तर this is very few people. Most people will do it for exercise. But there are few people who see meditation as a tool to connect with spirituality. सॉफ्टवेअरला कंट्रोल करण्या पलीकडे पण थोडे जाण्याचा ते लोक प्रयत्न करतात. I'll just speak a little bit about my personal meditation. I also on a daily basis do some meditation. So I do active meditation. It's difficult for me to practice silent meditation. There are so many thoughts inside, and I have seen over a period of time, at least for the last 18 or 19 years, I have seen that sometimes when I'm peaceful, when everything is going good, silent meditation is possible. But I have personally analyzed my life that even though I want to be peaceful, the world does not allow me to be peaceful. मला माझं जीवन हे संघर्ष शून्य जीवन पाहिजे. पण हे जग जे आहे हे मला संघर्ष शून्य जीवन जगणं देत नाही. अनेक संघर्ष येतात, अनेक अडथळे येतात, अनेक चिंता येतात आपल्या जीवनामध्ये. जरी आपण म्हणालो की माझ्या जीवनात काही चिंता नाही आहेत, पण आपल्याशी जे जुळलेले लोक असतात त्यांच्या जीवनातल्या चिंता कधी कधी आपल्याला येतात. इतरांच्या जीवनातले संघर्ष कधी कधी ते जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा आपल्यालाही वाईट वाटतं की अरे यांच्या जीवनात हे संघर्ष चालू आहेत आणि या संघर्षांना आपण त्यांना मदत करायला पाहिजे. So if you are really concerned about yourself, or if you are really concerned about others, then stress, loss of peace, and concern for others will never go away from your life. And that's why in my last 18 or 19 years, what I have seen is it's very rare when my life was struggle free. It's very rare when my life was challenge free. So कदाचित challenge free life असेल, मन जेव्हा स्थिर असेल, मानसिक आंतरिक शांतता असेल, तेव्हा I can do silent meditation. But practically I'm just sharing my reality with you that there has hardly been a time when my life has been struggle free. There's always something going on, and you have to find out a path out of that. So that's why this active meditation is something that has helped me, because it does not demand peace, it awards peace. त्याची पूर्वतयारी म्हणून शांतता नाही लागत, उलट संघर्षमय जीवनामध्ये ऍक्टिव्ह मेडिटेशन केल्यामुळे मला शांतता लाभली आहे. सो दिस इज समथिंग विच आय थॉट आय शुड शेअर विथ ऑल ऑफ यू. आणि विदिन ऍक्टिव्ह मेडिटेशन पर्सनली आय हॅव प्रॅक्टिस्ड मंत्रा मेडिटेशन. Mantra meditation is where you are chanting a mantra, and as you are chanting that mantra, you are repeating that mantra. The same mantra you are repeating again and again. Generally, आपल्या मनाचा एक गुण आहे की म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, 9 दिवसांची नवलाई. So when you do something new, then it is very attractive. But when you do that thing after some time, it becomes boring. But that's the whole point. मनाचा एक स्वभाव आहे संकल्प विकल्प, संकल्प विकल्प.
it decides to do something, then it gives up. Again, it will decide to do something else, then it will give up. So when you train the mind to do the same thing repeatedly, that is training for the mind. आर्मी मध्ये पण जेव्हा भरती होतात लोक, तेव्हा त्यांना म्हणतात इथे खड्डा खण, तो खड्डा खणतो. मग आता काय करायचं? तो म्हणतो आता तिथे खड्डा खण, तिथे खड्डा खणतो. मग आता काय करायचं? म्हणतो आता तिथे खड्डा खण. मग ते म्हणतो 1 मिनिट, पण खड्डा कशासाठी खणायचा ते सांगा. ते म्हणतात हा चुकीचा प्रश्न आहे, 10 किलोमीटर धावायला जा. द होल ट्रेनिंग इन अन आर्मी बूट कॅम्प इज don't ask, just get trained. As soon as you ask a question, that means you are not ready to obey orders. आणि जेव्हा युद्ध चालू असतं तेव्हा जर तुम्ही प्रश्न विचारला, जेव्हा ऑर्डर मिळते शूट, आणि तेव्हा जर तुम्ही म्हणाले बट वाय इन दिस डायरेक्शन, मला कोणी तिथे दिसत तर नाहीये, मला फक्त झाडं झुडपं दिसत आहेत, then he will say get lost from here because there is a person hiding there. So similarly, the whole point is मनाला कंट्रोल करायचंय, मनाला आपल्याला दाबायचंय. मन आपलं नेहमी चल विचल असतं, त्या मनाला स्थिर ठेवायचंय. सो दिस मंत्र मेडिटेशन इज समथिंग विच इज व्हेरी नाईस बिकॉज यू आर चॅन्टिंग द सेम मंत्र अगेन अँड अगेन, द सेम मंत्र अगेन अँड अगेन. मन भटकतं, मन कुठेतरी दूर पळून जायचा प्रयत्न करतो, बट यू कॅच द माइंड अँड यू ब्रिंग इट बॅक अगेन. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ मंत्रा मेडिटेशन. आणि विदिन दिस मंत्रा मेडिटेशन देर आर मेनी मंत्रस. संस्कृत अनेक मंत्र आहेत जे तुम्ही त्याच्यावर जप करू शकता. व्हॉट आय डू पर्सनली इज आय चॅन्ट द होली नेम्स ऑफ लॉर्ड कृष्ण. श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचं नाम जप करतो किंवा श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचं नामस्मरण करतो. आपण लहानपणापासून एक गाणं ऐकलंय, खूप प्रसिद्ध गाणं आहे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात कमोदिनी काय जाणे तो परिमळ. त्याच्यामध्ये म्हणतात कमळाच्या फुलाला काय माहिती त्याच्यामध्ये किती गोडवा आहे. भ्रमरस कळ भोगीत से. म्हणतात ते भ्रमराला विचारायला पाहिजे की कमळामध्ये किती गोडवा आहे. तसंच अनेक आपण ऐकलंय, अनेक साधू संतांनी आपल्याला सांगितलंय की श्रीकृष्णांच्या नामामध्ये काहीतरी गोडवा आहे. सो फर्स्ट इज बिकॉज इट इज ऍक्टिव्ह, it helps you to do meditation even in your life which is full of struggle, which is full of lot of troubles, which is full of lots of ups and downs. There are many speed breakers in your life, but active meditation helps you to cross over those speed breakers. Mantra meditation helps you to control your mind by doing it again and again, repeatedly, again and again. And within all the other mantras, when you are chanting the holy names of Lord Krishna, in addition to all the advantages, you experience some special sweetness. त्याच्यात एक गोडवा लागतो. साधारणपणे जेव्हा आपण आपल्या मनाला ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये गोडवा नाही लागत, पण जर आपल्याला आपल्या मनाला ट्रेनिंग देताना गोडवा लागला तर किती छान गोष्ट आहे. सो इन माय लाईफ आय हॅव ऑलवेज चॅन्टेड दिस मंत्र फॉर द लास्ट 18 or 19 years. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सिंपल मंत्र, ओनली 3 words, हरे कृष्ण आणि राम. आणि या 3 शब्दांना अशा सुंदर पद्धतीने अरेंज केलंय, त्याला रचलंय की गाता 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 त्याला एक लय मिळते, गाता गाता त्याला एक गोडवा प्राप्त होतो आणि जिभेला एक सवय लागते. सो व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स लास्ट 19 years I have by chanting this mantra. And what are the advantages of this mantra meditation? First, because it is active meditation based on producing sound, so less chances of falling asleep, and it is sustainable. Mantra meditation, so mind learns to focus on the same sound repeatedly, improves mental concentration levels. Mana trayate iti mantra. मंत्र हा जो शब्द आहे संस्कृतामध्ये त्याचे 2 भाग आहेत, मन आणि त्र. तर मन त्रायते म्हणजे जो पदार्थ मनाला त्याच्या सर्व बंधनातून मुक्त करतो, मन त्रायते इति मंत्र. तर हा मंत्र जो आहे त्याचा विशेष गुण काय की तो आपल्या मनाला विविध बंधनात जो फसलाय त्याला मुक्त करणार. तर आपण आपल्या खिन्नतेमध्ये फसलोय, आपण आपल्या नकारात्मकतेत फसलोय. जेवढा चांगला आपण मंत्र जप करणार तेवढा आपण या सगळ्या बंधनातून साखळ्यातून मुक्त होणार. आणि थर्ड थिंग अबाउट दिस हरे कृष्ण महामंत्र इज बेसिकली दॅट इट इज अ रिलेशनशिप मंत्र.
रिलेशनशिप मंत्र म्हणजे हे ना नुसतं ओम ओम असं नाहीये. हे एका व्यक्तीचं नाव आहे. जसं आपले वेगवेगळे डॉक्टर आहेत जे हे कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. डॉक्टर महेश काटे, डॉक्टर किशोर रूपनवर आहेत. तर समजा डॉक्टर किशोर रूपनवर आहे तर त्यांचं नाव किशोर आहे. तर एक मी नुसतं ओ म्हटलं तर मेडिटेशन होत आहे, पण त्याच्यामध्ये मी कुठल्या व्यक्तीचं नाव नाही घेते किंवा कुठल्या व्यक्तीला मी हाक नाही मारत आहे. पण समजा मी एक हाक मारली, किशोर किशोर, तर याच्यामध्ये मेडिटेशन पण होत आहे, ऍक्टिव्ह मेडिटेशन पण होत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी अमुक अमुक व्यक्तीला हाक मारतोय. So especially this Hare Krishna Mahamantra is so amazing. It is active meditation. It is mantra meditation, but it is a relationship mantra. Why? Because अशा प्रकारे वारंवार श्रीकृष्णांना हाक मारून मी एका अर्थाने परमेश्वराशी, ज्या श्रीकृष्णांनी गीता बोलून अर्जुनाला प्रत्येक त्यांच्या जीवनातल्या अडचणीमध्ये त्याला त्या अडचणीला मात करण्यासाठी मार्गदर्शन केलं, त्याच श्रीकृष्णांना मी हाक मारतोय. सो व्हेन आय चॅन्ट हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, मी त्या श्रीकृष्णांना हाक मारतोय. आणि त्या हाकेद्वारे मी त्या श्रीकृष्णाशी माझा संबंध जोडतोय. आणि अशा प्रकारे परमेश्वराशी जेव्हा माझा संबंध जुळेल, ज्या भक्तांचा परमेश्वराशी संबंध होता, प्रल्हाद घ्या, प्रल्हादाच्या जीवनामध्ये संबंध जुळल्यानंतर पण अनेक अनेक संघर्ष आले, पण मजेची गोष्ट अशी होती, जेव्हा जेव्हा संघर्ष आले तेव्हा परमेश्वरांनी मदत केली. पांडवांच्या जीवनामध्ये पण अनेक अनेक संघर्ष आले, पण मजेची गोष्ट अशी होती, जेव्हा जेव्हा संघर्ष आले तेव्हा परमेश्वरांनी मदत केली. तशाच प्रकारे आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्र गातो, ते गायल्यानंतर आपल्या जीवनातले संघर्ष नाहीसे होत नाही, पण आपल्या जीवनामध्ये त्या संघर्षांमुळे होणारी अडचण, दुःख, नकारात्मकता हे नाहीसे होतात. का बरं? कारण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संघर्ष येतात आणि जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराला हाक मारतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर आपल्याला मदत करण्यासाठी येतात. द्रौपदी जेव्हा हताश झाली आणि जेव्हा त्यांनी गोविंद यांना हाक मारली, तेव्हा परमेश्वराने कोणालाही न दिसता, कोणालाही न कळतपणे द्रौपदीची मदत केली. तशाच प्रकारे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये हतबल झालोय आणि जेव्हा तेव्हा आपण खरोखर नम्रपणे परमेश्वराला जेव्हा हाक मारू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा आपल्याला त्याच श्रीकृष्णांचा आश्रय प्राप्त होतो. त्या श्रीकृष्णाशी आपण एक संबंध अनुभवू शकतो. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण परमेश्वराशी संबंध जोडतो, तेव्हा आपल्याला भीतीपासून मुक्ती मिळते. आपल्या जीवनामध्ये सध्या जी भीती आहे ना, अनेक अनेक लोक म्हणतात कोविडमुळे माझ्या जीवनामध्ये मी भीती अनुभवतोय. त्या भीतीपासून मुक्ती अनुभवतो आणि कुठेतरी एक आंतरिक समाधान प्राप्त होतं. जे काही चाललंय ते परमेश्वराच्या अनुमतीने चाललंय, जे काही चाललंय ते परमेश्वराच्या निरीक्षणाखाली चाललंय, त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. सो इन दिस वे we spoke about first the analogy between a computer and a human being, and we discussed how the virus, when it attacks the software, it has malfunction for the entire computer. Similarly, when our mind is disturbed, then it causes malfunction even though our hands are fit, our legs are fit, and our whole body is fit, but still we are faced with many problems. Then we saw that simple analogy of a coin falling into muddy water, and till the mud settles down you cannot find the coin. Similarly, till the time our mind is not clean, till that time we'll not be able to utilize the mind for amazing power that the mind has. Then we saw some simple tips in terms of time and place. Then we saw simple differences between meditation. There is passive meditation, silent meditation, and then there is active meditation. And then after that, we discussed how in active meditation we can do mantra meditation. In mantra meditation, we can chant some mantra which has the holy names of God. तर महाराष्ट्रात अनेक अनेक असे मंत्र आहेत. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम हा पण खूप सुंदर मंत्र आहे. याच्यामध्ये परमेश्वराचं नाव आहे. तर इतर कुठले मंत्र आहे ज्याच्यामध्ये परमेश्वराचं नाव नाहीये, त्याच्यापेक्षा हे मंत्र खूप छान असतात, ज्याच्यामध्ये आपण परमेश्वराला हाक मारतोय. तर रामचंद्रांना हाक मारतोय, श्रीकृष्णांना हाक मारतोय, आणि याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये मुक्ती, आपल्याला भीतीपासून प्राप्त होईल आणि एक आंतरिक समाधान प्राप्त होईल. सो आय विल स्टॉप हिअर. If somebody has any questions, then you can unmute yourself and ask questions.
कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? Peaceful. Not able to hear you. Divine soul. And there is a protective shield around me and my family made by God. So I'm fearless. Okay, any other comments? Nice informative lecture, sir. Thank you for sharing my experience so far. So people, Anybody else wants to ask something or share something? सर लेक्चर फार छान होतं. दिवसातून Okay, thank you. आपण किती वेळा मेडिटेशन करू शकतो आणि आपलं डेली रुटीन करता करता आपण म्हणजे नाऊ मोमेंट मध्ये जगताना मेडिटेशन कसं करू शकतो? Yeah, very nice question, very important question. As I mentioned, सकाळी जर मेडिटेशन केलं जेव्हा आपलं मन शांत आहे आणि मनाच्या पाठीवर अजून इतर लोकांनी काही लिहिलेलं नाहीये. दिवसभरामध्ये आपल्या मनाच्या पाठीवर अनेक लोक स्वतःचे विचार, त्यांचे शब्द, त्यांचे दृष्टिकोन लिहून जातात आणि संध्याकाळपर्यंत आपल्या मनाच्या पाठीवर इतरांचे विचार किंवा इतरांचे शब्द दिसतात. ते पुसून त्याच्यावर पुन्हा काहीतरी छान लिहिणं हा एक खूप मोठा एक चॅलेंज असतो. So before you or anybody else writes anything on the slate of your mind, early in the morning if you do it, that's the best thing. And another thing which you asked is, while living in the now moment, how to do this meditation. To do meditation moment to moment, first we'll have to become good students. And to become good students, let us first start with meditation early in the morning or at any time when you are peaceful. जेव्हा मानसिक काही तणाव नाहीये, जेव्हा इतर लोकांचे तुम्हाला फोन कॉल येत नाहीयेत, जेव्हा इतरांच्या तुमच्याकडून काही वेळेच्या अपेक्षा नाहीयेत, एनी टाइम, इट कुड बी इन द मिडल ऑफ द आफ्टरनून ऑल्सो, दुपारी 12 ते 3 समजा तुमचं हॉस्पिटल बंद असेल आणि तेव्हा कोणाचेही तुम्ही फोन कॉल स्वीकारत नाही, काही नाही, शांतता आहे तुमच्या घरी, यू डू इट एट दॅट टाइम. बट डोंट डू इट एट अ टाइम वेन पीपल आर एक्सपेक्टिंग यू अँड पीपल आर कॉलिंग यू अँड यू ऑल्सो नो दॅट समबडी इज वेटिंग फॉर यू. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मेडिटेशन होत नाही. And when you do meditation in such a way, then slowly you become a good student. You become a very expert student of meditation. And then the next step is की तुम्ही meditation moment to moment करू शकता. प्रत्येक क्षणोक्षणी करू शकता. पण क्षणोक्षणी करण्यासाठी एक वेगळा वेळ काढून मेडिटेशन करण्याची जर सवय असेल आणि तशी जर प्रॅक्टिस झाली तर देन इट विल हेल्प अस. लगेच आपण एकदम उच्च स्तरावर जायचा प्रयत्न केला तर कदाचित ते शक्य होणार नाही. सो वेन यू डू मेडिटेशन ऑन अ रेग्युलर बेसिस, देन यू अंडरस्टँड हाऊ टू डू इट एव्हरी मोमेंट. So then you don't have to find a separate time in the morning or you don't have to find a separate time in the afternoon to do meditation. Then meditation is something that goes on internally. 8.7 in the Gita, Lord Krishna says, Tasmat sarveshu kaleshu mam anusmara yudhyacha. Because Krishna is talking about a war situation to Arjun. So he says, Tasmat, therefore, sarveshu kaleshu. He says every time, every moment, जसा तुमचा तो प्रश्न होता, that is exactly what Krishna says in 8.7. And he says, Mam anusmara yudhyacha. He says, every moment, remember me. And in that remembrance, you fight this war. But this is Krishna's advice to Arjun. And that too in the 8th chapter. 8व्या अध्यायाच्या आधी 6वा अध्याय येतो. आणि 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण मनावर नियंत्रण कसं करायचं याच्यावर भरपूर बोलतात. आणि त्याच्या एका श्लोकामध्ये म्हणतात, शनै शनैर उपरमेत. शनै शनै उपरमेत म्हणजे म्हणतात हळूवार. आपण म्हणतो ना हळूवार, हळूहळू, क्रमशः. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. की बुद्धीचा वापर करून धृती म्हणजे डिटर्मिनेशन, आपण स्थैर्य करून आपण हळूहळू क्रमशः मनावर नियंत्रण करायला पाहिजे. सो 6th chapter Krishna is talking about क्रमशः नियंत्रण and 8th chapter he is talking about क्षणोक्षणी to do dhyan or meditation.
So I feel we should start from the beginning stage, and we should do at a time when we are peaceful, and then slowly you can come to that stage that Krishna mentions in 8.7, that constantly every moment you remember me, and at the same time you fight a war. So अर्जुनासाठी there was no separate time for meditation. अर्जुनासाठी त्यांचं जे युद्ध होतं ते श्रीकृष्णांच्या पसंती अनुसार होतं, ते श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार होतं. त्याच्यामुळे every moment that Arjun was fighting was basically a meditation to please Krishna. आपल्यासाठी कदाचित ते खूप उंच स्तर आहे, आपण ते अजून गाठलं नाहीये, पण आपण क्रमशः करू शकतो आणि शांततेत करू शकतो, आणि मग उद्या आपण त्या स्थितीला पोहोचू शकतो. थँक्यू सर. सो होप दिस आन्सर हेल्प्स. सर माझा एक प्रश्न आहे, विचारू का? होय, नक्की. हा सर, माझ्यासारखे अनेक डॉक्टर सध्या कोविडचे ICU पाहत आहेत किंवा कोविडचं मृत्यूचं तांडव समोर दिसत आहे. अशा वेळेला बऱ्याच वेळेला इमोशन्स बाजूला ठेवणं खूप अवघड होतं. ज्यावेळेला जवळचा किंवा हेल्पलेसली आपण सध्या ऑक्सिजन, इंजेक्शन किंवा ICU बेड सगळ्यात तुटवडा आहे. ह्याच्यामध्ये आपण एखाद्याचा जीव वाचवू शकत नाही, ह्याचं जे अपराधाची बस्सल मनामध्ये टोचत असते, ह्याच्यामुळे मनामध्ये खूप अशांतता येते. ह्या वेळेला काय केलं पाहिजे की ज्याने थोडस मनाची स्टॅबिलिटी येईल? Okay, I'll speak something. This is my personal opinion. Just today, I have read about one doctor in New Delhi, and last 4 or 5 weeks, he has been in the ICU, and this whole thing had an impact on him, and he did something which he should not have done. So I was discussing in a doctor's program today afternoon also. KEM हॉस्पिटलच्या डॉक्टरसाठी आज दुपारी पण एक कार्यक्रम होता, त्यांच्याशी पण मी बोलत होतो. First thing that you have to do is you have to stay away from any kind of pre-decided propaganda. So TV न्यूज चॅनल्स आहेत, न्यूज पेपर आर्टिकल्स आहेत, आणि जसं मी या लेक्चरमध्ये पण सुरुवातीला म्हटलं की व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जे एक there is a flood of information. Somebody says this is the cause of COVID, somebody says no, this is not the cause of COVID. या सगळ्या गोष्टीतून एक थोडंसं आपल्याला मागे यायला लागेल. वी हॅव टू डिस्टन्स अवर सेल्फ कॉन्शियसली, नॉट अनकॉन्शियसली. नॉट बिकॉज माझ्या फोनची बॅटरी गेली आहे म्हणून मी आज सकाळपासून व्हॉट्सअप नाही वापरू शकलो. कॉन्शियसली वी हॅव टू कम बॅक, बिकॉज फिजिशियन हील दाय सेल्फ म्हणून कन्सेप्ट आहे. इफ वन डॉक्टर becomes negatively affected, if one doctor starts experiencing depression, or if one doctor starts feeling helplessness, how many patients suffer? एका दिवसभरामध्ये समजा 50 एक पेशंट तुम्ही बघताय, 50 patients are going to face the consequences of one doctor's not being normal. So it is our duty to keep ourselves healthy, not because we are selfish. It is our duty to keep ourselves healthy so that we can take care of more patients and we can actually do good diagnosis and good treatment. So step 1 is stay away from any propaganda. Overall, जर तुम्ही लक्षपूर्वक न्यूज जर वाचताय, you will understand certain TV channels are always speaking in one direction. मग अमुक एक पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांनी काय काय चुका केल्या, अगेन अँड अगेन द सेम थिंग इज गोइंग ऑन. आणि दुसरा कुठला तरी टेलिव्हिजन चॅनल असतो, तो जर तुम्ही स्विच ऑन केला, तीच न्यूज, तीच बातमी आहे, पण त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाची कशी चूक आहे ते दाखवतात. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम व्हॉट आय हॅव रिअलाइज्ड इज न्यूज चॅनल्स हॅव स्टॉप्ड गिव्हिंग न्यूज. न्यूज चॅनल्स आर ओनली गिव्हिंग आउट समथिंग दॅट इज ऑलरेडी डिसाइडेड. सो आपण जेव्हा एका मॉलमध्ये जातो तेव्हा वी आर द कन्झ्युमर्स, आणि तिथे काही प्रोडक्ट्स आहेत, तर ते कसे अट्रॅक्टिव्हली ठेवलेले असतात की आपण कन्झ्युमर तिथे जाऊन ते विकत घ्यायलाच पाहिजे. आय हॅव स्टार्टेड सीइंग, दिस माय पर्सनल ओपिनियन, यू कॅन डिसएग्री विथ मी, आय हॅव स्टार्टेड सीइंग द टेलिव्हिजन चॅनल्स ॲज अ मॉल, अँड दे आर जस्ट ऍडव्हर्टायझिंग देअर प्रोडक्ट्स. इट हॅज नथिंग टू डू विथ द ट्रुथ. कारण तीच बातमी 2 टेलिव्हिजन चॅनलमध्ये पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोन असतो. Somebody is blaming this political party, somebody is blaming this political party, and then you wonder, या कोविड हा एक रोग आहे, या रोगामध्ये पॉलिटिकल पार्टीचा कुठे काय दृष्टिकोन आला याच्यामध्ये? वाय दे आर ब्लेमिंग सम वन पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी? सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आय हॅव कम टू रिअलाइज दिस, दॅट देर इज सो मच मिक्स्ड अप थिंग्स इन द न्यूज. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे स्वार्थ आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे
बऱ्याच गोष्टी आहेत विच इज आउट ऑफ स्कोप फॉर डिस्कशन टुडे. सो फर्स्ट थिंग इज स्टे अवे फ्रॉम ऑल दिस कन्झ्युमर प्रोडक्ट्स. हे जे तुम्हाला फीड करतायत त्याच्यातून आपण दूर राहायला पाहिजे आणि ओपन माइंडेडली आपण विचार करायला पाहिजे की मी जेव्हा MBBS केलं, मी जेव्हा आयुर्वेद शिकले तेव्हा मला काय काय तत्व सांगितले होते, अँड how many of those basic concepts I can use to treat this medicine. Of course, we have to follow the standard protocols, but within that, there is some small space for you. So you follow all the standard protocols given by ICMR. Within that, you have your own intelligence. And if you're an open-minded person, then you will go for some small, some small immunity booster and all that. In this way, when you use your mind, when you use your intelligence in a positive way, in a constructive way, then you're always focused on doing something positive for the patient. Then you're always doing something, अरे या पेशंटला एक इम्युनिटी बूस्टर देतो, त्याला विटॅमिन सी जरा चांगलं देतो, तर त्याच्याने काही फरक पडतो का बघतो वगैरे. सो इन दिस वे, वेन यू आर गिव्हिंग समथिंग पॉझिटिव्ह and you are keeping yourself shut off from any kind of pre-programmed news, then what happens is you are busy in observing. तुम्ही जी मदत करताय ती त्या पेशंटला किती मदत करते, त्या ऑब्झर्वेशन मध्ये तुम्ही एवढे गुंग होता किंवा त्याच्यामध्ये एवढे बिझी होता. देर इज नो टाइम टू गेट डिप्रेस्ड बिकॉज देर सो मेनी पेशंट्स वेटिंग फॉर यू. एवढे लोक मदतीसाठी आतुर आहेत तुमच्या की त्याच्यातून नैराश्य येण्यासाठी वेळच नाही उरत. Actually, if you're focused on patients, and there are so many patients coming and there are not so many beds in Silver Jubilee Hospital available today, there is no time to get depressed because there are so many patients who are waiting for you. डिप्रेस कोण होणार, ज्याकडे भरपूर वेळ आहे आणि तो 4 पेशंटला बघतो, मग आता रिकामा वेळेमध्ये डिप्रेस होतो तो. पण somebody who is focused on work and somebody who is always thinking की नाही काय करू शकतो. कदाचित अमेरिकन जी स्टडी आहे ती एका वेस्टर्न सेटिंग मध्ये, आणि भारतामध्ये आपले जे पेशंट्स आहेत हे भारतीय परिस्थितीमध्ये, कॅन आय थिंक ऑफ समथिंग दॅट इज व्हेरी मच अप्लिकेबल इन अन इंडियन सिनारिओ. सो इन दिस वे, following all the government guidelines, when you focus on what you learned in your college days, and if you consult some senior doctors, and in this way try to improve more and more, try to give very nice, some small things that will help patients. So in this way, you surround yourself with so much positivity. You do not allow even a little bit of negativity to enter. And in this way, I feel when we take care of ourselves properly, then we can take care of thousands of patients. म्हणून एका डॉक्टरांनी जर स्वतःला सुरक्षित ठेवलं, एका डॉक्टरांनी स्वतःला हेल्दी ठेवलं, आय कॅन अश्युअर यू थाउजंड्स ऑफ पेशंट्स विल लिव्ह, थाउजंड्स ऑफ पेशंट्स विल बिकम हेल्दी. पण एकाही डॉक्टरला जर वाटलं, अहो पण खूपच वाईट परिस्थिती आहे हो, अहो पण ऑक्सिजनच नाही मिळत आहे हो, अहो पण बेड कमी पडतायत हो, ही सत्यता आहे. बट लेट्स नॉट टॉक अबाउट व्हॉट इज नॉट डुएबल, लेट्स टॉक अबाउट व्हॉट इज डुएबल. तर या जगामध्ये अनेक लोक आहेत जे निराश आहेत. इफ अहो पण बाहेरच्या जगामध्ये खूप नैराश्य आहे हो, दॅट्स ओके. यू डू युअर सेमिनार्स, यू टीच गीता. सो मी मला काय म्हणतो स्वतःला, पूर्ण बारामतीतले सर्व लोक नाही येतात गीता ऐकायला किंवा आपले बाकीचे सेमिनार अटेंड करायला, पण आज आय कॅन सी 59 people आर अटेंडिंग दिस सेमिनार. 59 people have come. I am optimistic. I am happy. 1000 people are not attending this seminar, but 59 people have attended this seminar. I am happy that 59 people have attended and at least 59 people have heard something about meditation. And tomorrow this 59 people will spread to another 59 people. So I focus on what is doable and I don't focus on what is not doable. I'll end with this. There are two circles. One is circle of influence and one is circle of concern. सर्कल ऑफ कन्सर्न म्हणजे चिंतेचा वर्तुळ, आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे ज्याच्यावर माझं काही प्रभुत्व आहे. आय कॅन कंट्रोल इट टू सम एक्सटेंट. मोस्ट ऑफ अस आर लिव्हिंग अवर लाईव्स इन द सर्कल ऑफ कन्सर्न. आपण नेहमी चिंतित असतो, याचं काय होणार, त्याचं काय होणार, याचं काय होणार, तिचं काय होणार. अँड देर इज अ सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर मी काहीतरी बदल घडवून आणू शकतो. So instead of living our lives in the circle of concern, we have to start living our lives in the circle of influence. जे काही होतंय त्याला मी बदलू शकत नाही, पण मी माझं छोटंसं काहीतरी करू शकतो. आणि त्या छोटं करता करता जेव्हा असंख्य लोक छोटं करतात ना, तेव्हा मग मोठा बदल घडतो. So I feel we have to start living our life in the circle of influence rather than living in the circle of concern. Thank you very much. Thank you.
Thank you so much for asking this question. Okay, it's already 10:04. So if it's late, we'll stop here. But one last comment or one last question from anybody we can have, and then we'll end. हरिओम सर, दिस इज डॉक्टर हरिओम. अर्चना रासने. हो, माझा थोडासा आजच्या विषयाशीच कनेक्टेड आहे, पण थोडा वेगळा क्वेश्चन आहे. जसं काही वर्षांपूर्वी मी प्राणायाम आणि मेडिटेशन करत होते, आणि आय जस्ट हॅपन टू अटेंड वन योगा क्लास ड्युरिंग दिस लॉकडाऊन पिरियड. आणि आय केम टू नो अबाउट पतंजली योग सूत्र, ज्याच्यामध्ये अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या सांगितल्या, आणि त्याच्यामध्ये ध्यान ही 7वी पायरी. तर मग या ह्याच्यामध्ये व्हॉट इज राईट, म्हणजे मला असं हे कन्फ्युजन नेहमी राहिलेलं आहे की मी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आधीच्या स्टेप्स मी कधीच केल्या नाही, डायरेक्ट मी ध्यानावर उतरले. सो ते बरोबर होतं का? आय शुड गो ॲज पर पतंजलीज ॲडवाइस, किंवा हे कन्फ्युजन मला रिसेंटली जास्त त्रास देत आहे की व्हॉट इज राईट देन? Right. So I'll give you an analogy. If somebody goes directly to 4th year of MBBS without understanding anatomy in 1st year, without understanding different subjects in 2nd year, 3rd year, he can read the textbooks. कारण टेक्स्टबुक ते इंग्रजी भाषेत लिहिलंय. पण इंग्रजी भाषेत लिहिलेलं टेक्स्टबुक वाचणं एक गोष्ट आहे, आणि ते वाचलेलं जी माहिती आहे ते समजणं एक गोष्ट आहे. So there are different things. Understanding is one thing and reading is one thing. Just because I know English, I cannot understand the textbooks of MBBS. To understand the textbooks of MBBS, you have to go through 1st year, 2nd year, 3rd year, and then final year. Similarly, the actual process is yam, niyam. Yam and niyam in a simple language means do's and don'ts. So काय आपण करावं आणि काय आपण नाही करावं, that is basically yam and niyam. And then comes asan, pranayam, pratyahar, dharana, then comes dhyan. So as you rightly mentioned, the step-by-step process, 1st year is yam, do's, asa kara. And then the 2nd year is don'ts. Ja chukicha goshti आहेत त्या थांबवा. I'll give you a simple example. Somebody who wants to become a good singer, can that person have affection or a habit of having sour liquids, म्हणजे लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिऊ शकतात का? नाही पिऊ शकत. नाही. Somebody who wants to become a good singer, can they enjoy ice cream? No, they cannot enjoy ice cream. Why? Because it is not favorable for their throat. Those who want to learn dancing, ज्यांना नृत्य शिकायचं आहे, त्यांना वजन, शरीराचं वजन खूप कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं का? Because otherwise they will get exhausted very fast. So for anything in life, there is do's and don'ts. चांगलं सिंगर बनायचं असेल तर डूज अँड डोंट्स आहेत, चांगलं ऍक्टर बनायचं असेल तर डूज अँड डोंट्स आहेत, चांगलं नृत्य करायचं असेल तर डूज अँड डोंट्स आहेत, चांगलं डॉक्टर बनायचं असेल तर डूज अँड डोंट्स आहेत. व्हॉट इफ सम डॉक्टर इज अ बिग चेन स्मोकर and some patients come to him and they say की मला छातीमध्ये दुखतंय, and he understands it because smoking, but how will he tell him if he is himself a smoker की नाही तुम्ही स्मोकिंग नाही करायला पाहिजे म्हणून? So there are do's and don'ts for everything. How can we say that there are no do's and don'ts for dhyan, for yoga? So there are do's and don'ts, and according to Patanjali, yam and niyam is the first 2 steps. So actually, if you want very good results of meditation, then you have to go from yam, niyam, and asan, pranayam, pratyahar, dharana, dhyan, and then comes samadhi. That is how it should go. Unfortunately, the reality is that many yoga classes don't even talk about yam and niyam. They directly go to asan. So पहिल्याच दिवशी म्हणतात पाय वर करा, हात वर करा, पण त्याच्या do's and don'ts जर नसतील केल्या, so then it is not sustainable. So you see so many people joining yoga classes, but then after 2-3 months they leave also. का? कारण ते do's and don'ts नीट फॉलो नसतात केले, डाएट मध्ये काही काही चेंजेस करायला लागतात. सो जेव्हापर्यंत आपला आहार नीट नसतो तेव्हापर्यंत योगामध्ये आपण आपल्या मनाला शुद्धीकरण करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे योग मार्ग अधिक काळासाठी टिकतही नाही. सो ॲज यू राईटली मेन्शन, it should start with yam, niyam, asan, pranayam, and so on. That's the right way of doing it. 1st year, 2nd year, 3rd year, and then final year of MBBS, then internship.